उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पुण्यातील चाकण MIDCतील रस्त्यांची भीषण दुरावस्था झाली आहे। गेल्या अवघ्या एका वर्षामध्ये तब्बल 399 जणांना रस्त्यांच्या या दुरावस्थेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे। खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि अवजड वाहनांच्या वाहतूक कोंडीमुळे उद्योजक, कामगार आणि नागरिक पार त्रस्त झालेत। दुसरीकडे अवजड वाहनांच्या संथ गतीमुळे वाहतूक कोंडी होत असते। राज्य शासनाला हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या या औद्योगिक वसाहतीतील रस्ते तातडीने दुरुस्त करावेत आणि अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत त्या ठिकाणी आपण खड्डे पाहतोय आणि या खड्ड्यांमुळे या चाकणच्या सॅनी कंपनीच्या समोर आज आपण उभे आहोत आणि इथं ट्रॅफिक कोंडीची समस्या आपल्याला राजरोसपणे पाहायला मिळते। काल एक ॲक्सिडेंट झाला। या ॲक्सिडेंटमध्ये या MIDC मधील एक महिला मृत्युमुखी पडली। याला जबाबदार कोण आहे? चाकण MIDC मध्ये येताना निश्चितच रोज प्रचंड समस्येला तोंड द्यावे लागते। म्हणजे विशेषतः टू व्हीलरवाले जे टू व्हीलरवर येणारे एम्प्लॉईज आहेत त्यांना रस्त्यावर असलेल्या खड्डे, त्या बाजूला असणारे जे खडी, रेती, चिखल यांचा सामना करत वाट काढत हा कंपनीमध्ये पोहोचावं लागतं। परंतु या खड्ड्यांमुळे रोज ट्रॅफिक जाम होते।